स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता मी तुम्हाला सांगणार बघा, संकष्ट चतुर्थी ही रविवारच्या दिवशी 7 तारखेला आलेली आहे। अशी पण संकष्ट चतुर्थी असू द्या किंवा अंगारकी चतुर्थी असू द्या, प्रत्येक घरातल्या महिलेने ही चतुर्थी धरायची आहे, घरातल्या व्यक्तीने धरायची आहे। जर जोडीने ही चतुर्थी आपण धरली तर आपल्या घरामध्ये याचे काय फायदे होतात असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे आणि तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। बघा, संकष्ट चतुर्थी धरल्याने आपल्या घरातले जे संकट आहे, दुःख आहे, त्याचा नाश होतो। कारण की गणपती बाप्पा हे संकट निवारणे आहेत, संकटांचं निवारण करणारे आहेत आणि दुःखांचा नाश करणारे आहेत। त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे मोठी असू द्या या छोटी असू द्या, तर अंगारकी असू द्या या मंगळी पडलेली असू द्या, तरी सुद्धा आपल्याला संकष्ट चतुर्थी ही धरायचीच आहे। प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये जर संकष्ट चतुर्थी धरली तर तिच्या पतीचा आयुष्य दीर्घ होतं, म्हणजे वाढतं, असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे त्या घरातल्या जो मुलगा असतो, म्हणजे त्या स्त्रीचा जो मुलगा असतो, आपले संतान असते, त्याची प्रगती होते, त्याच्या घरामध्ये धनसंपदा वाढते, धनामध्ये वृद्धी होते आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढतं, असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या घरामध्ये संकष्ट चतुर्थी ही धरायचीच आहे दर महिन्याची। याच्याने तुम्हाला लाभ प्राप्त होईल आणि तुमच्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य प्राप्त होईल आणि मुलाच्या आयुष्यामध्ये धनसंपदा वाढेल, धनामध्ये वृद्धी होईल। त्यामुळे प्रत्येक आईने ह्या संकष्ट चतुर्थीपासून किंवा मंगळी पडते त्या दिवसापासून आपल्याला संकष्ट चतुर्थी ही धरायची आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।